नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा गडाची सफर करणार आहोत ज्याने स्वराज्याच्या उभारणीत अक्षरशः एका अभेद्य ढालीचं काम केलं. होय, आपण बोलतोय पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळ दिमाखात उभे असलेल्या पुरंदर किल्ल्याबद्दल. या गडाचा भूगोल आणि त्याची रणनीती किती अचूक होती हे आपण आज अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. आता हा आकडा बघा, 4472. ही काही साधीसुधी उंची नाही बरं का. समुद्र सपाटीपासून तब्बल 4500 फुटावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला म्हणजे निसर्गानेच उभी केलेली एक भक्कम तटबंदी आहे. विचार करा, इतक्या उंचावर पोचणं शत्रूसाठी किती जिकरीचं काम असेल. आणि याच प्रचंड उंचीमुळेच पुरंदरला एका आदर्श गिरिदुर्गाचा दर्जा मिळतो. मराठा साम्राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हाच गिरिदुर्ग एका नैसर्गिक ढालीसारखा कसा उपयोगी पडला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी या गडाची ही अफाट उंची आणि भौगोलिक रचना डोळ्यासमोर ठेवावी लागेल. बरं, या गडाचं एवढं वर्चस्व का होतं? तर याचं सर्वात मोठं रहस्य दडलंय ते इथल्या जोडकिल्ल्यांच्या रचनेत. म्हणजे बघा, एका बाजूला आहे मुख्य पुरंदर, जिथून सगळा प्रशासकीय आणि संरक्षणाचा गाळा हाकला जायचा, आणि त्याच्याच सोबतीला दुसऱ्या बाजूला उभा आहे वज्रगड. हा वज्रगड म्हणजे मुख्य पुरंदरला जपणारी एक अतिरिक्त लष्करी ढालच जणू आहे की नाही कमाल. आता पुढचा भाग बघूया. किल्ल्याची वास्तुरचना, दगडांची खडी आणि पूर्णपणे सुरक्षित. या किल्ल्याच्या बांधणीनेच शत्रूला शतकानुशतके कसं दूर ठेवलं ते आता आपण पाहूया. हा गड म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. गडावरचा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग म्हणजे इथला बालेकिल्ला. सोबतच शत्रूला चक्रावून टाकणारे वळणदार दरवाजे, भक्कम तटबंदी आणि बुरुज हे सगळे या गडाला अभेद्य बनवतं. आणि हो, इथली प्राचीन पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर मंदिरे तर तुम्हाला माहीत असतीलच. याच मंदिरांवरूनच तर गडाला पुरंदर हे नाव मिळालं. पण संरक्षणाच्या दृष्टीनं यातला सर्वात महत्त्वाचा दुवा कोणता असेल तर ती म्हणजे इथली पाण्याची प्रशस्त टाकी. या टाक्यांमुळे गडावर वर्षभर पाण्याचा मुबलक साठा असायचा. म्हणजेच पाण्यासाठी सैनिकांना कधीच गड उतरावं लागत नसे. आता तुम्हीच विचार करा, अशा गडावर शत्रूने वेढा घातला तरी तो किती काळ टिकणार. आता वळूया स्वराज्याच्या उदयाकडे आणि दक्षिण पुण्याच्या सुरक्षेकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या भौगोलिक ताकदीचा मराठा साम्राज्यासाठी कसा अचूक वापर करून घेतला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पुरंदर जिंकून जेव्हा तो स्वराज्यात सामील केला गेला तेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्याच्या दक्षिणेकडच्या असुरक्षित भागाला अगदी भक्कम सुरक्षा मिळवून दिली. पुरंदर म्हणजे फक्त एक डोंगर नव्हता, तर दक्षिणेकडचे महत्त्वाचे व्यापारी आणि लष्करी मार्ग सुरक्षित करणारा तो एक अत्यंत कळीचा दुवा होता. स्वराज्याच्या रणनीतीमधला हा एक मास्टरस्ट्रोकच होता. आणि रणनीती तर सोडाच, पण या स्थानाला एक खूप वेगळं भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. का बरं? कारण याच पुरंदरच्या मातीत 1657 साली स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. या एका गोष्टीमुळेच या गडाचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं, नाही का? आता इतका अभेद्य आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हटल्यावर तिथे मोठा संघर्ष होणार हे तर ठरलेलंच होतं. आणि इथेच इतिहासातला एक रंजक प्रश्न उभा राहतो. 1665 मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला नेमक्या याच पुरंदरवर का पाठवलं? हा खऱ्या अर्थाने इतिहासाला कलाटणी देणारा क्षण होता. आणि इथूनच सुरू होतो आपल्या विश्लेषणाचा उत्कर्ष बिंदू. 1665चा मुघल वेढा. मिर्झा राजा जयसिंगाच्या नेतृत्वाखालील अवाढव्य मुघल फौजेने जेव्हा पुरंदरला वेढा घातला तेव्हा नेमका काय थरार घडला ते आपण आता पाहणार आहोत. परिस्थिती बघा किती विषम होती. एका बाजूला जयसिंगाचं अवाढव्य शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेलं शाही मुघल सैन्य आणि दुसऱ्या बाजूला संख्येत अगदी मुठभर पण स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार असणारे मराठा सैन्य. एकीकडे अफाट संख्याबळ आणि दुसरीकडे अफाट जिद्द अशी ती लढाई होती. याच वेळात आपल्याला पाहायला मिळतं ते वीर मुरारबाजी देशपांडे यांचं अद्वितीय आणि अंगावर काटा आणणारं शौर्य. अत्यंत कठीण प्रसंग असूनही त्यांनी आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांनी मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. वीरमरण येईपर्यंत त्यांनी शत्रूला प्राणपणाने रोखून धरलं. त्यांचे बलिदान स्वराज्याच्या इतिहासात कायमचं कोरलं गेले. यानंतर काय झालं तर पुरंदरचा तह आणि त्याचे परिणाम, वेढ्याचा वाढता दबाव आणि मुरारबाजींसारख्या अमूल्य शिलेदारांचं बलिदान या सगळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या रणनीतीमध्ये एक मोठा आणि कठीण निर्णय घ्यावा लागला. ती एक रणनीतिक माघार होती. 23 हा आकडा ऐकायला आणि पचवायला आजही खूप जड जातो, नाही? 1665च्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहानुसार मराठ्यांना आपले तब्बल 23 किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावे लागले.
तो क्षण स्वराज्यासाठी किती वेदनादायी असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. पण खरं सांगू, वरवर पाहता हे खूप मोठं नुकसान वाटत असलं तरी तो एक अत्यंत हुशार असा रणनैतिक टप्पा होता. 2 पावलं मागे येणं म्हणजे हार मानणं नसतं. या निर्णयामुळे महाराजांनी काही मोजके पण अत्यंत महत्त्वाचे किल्ले सुरक्षित ठेवले आणि भविष्यातल्या युद्धांसाठी स्वराज्याचा मूळ पाया अबाधित राखला. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय, दगडावर कोरलेला वारसा आणि बदलत्या सत्ता. या गडाचं हे अफाट रणनीतिक महत्त्व पाहिल्यावर त्याचा शतकानुशतकांचा अस्थिर लष्करी इतिहास आपल्याला आपोआप उलगडतो. या गडाचं महत्त्व एवढं होतं की सत्ता कुणाचीही असो, पुरंदर त्यांना हवाच असायचा. यादव काळापासून ते बहमनी आणि आदिलशाही, तिथून मराठ्यांकडे, 1665 मध्ये मुघलांकडे, मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि आज अगदी आधुनिक भारतीय लष्करापर्यंत. किती सत्ता आल्या आणि गेल्या, पण गडाचं लष्करी महत्त्व मात्र कधीच कमी झालं नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे? तर हा किल्ला आजही भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि देशाच्या सुरक्षेत आपलं योगदान देतोय. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्यांना इथे मर्यादित प्रवेश असला तरी ट्रेकिंगसाठी आणि आपल्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी काही ठराविक भाग खुले आहेत. तिथे जाऊन आपण ह्या महान वारशाचा तोच जुना थरार नक्कीच अनुभवू शकतो. आजचं हे विश्लेषण थांबवताना एक प्रश्न नक्कीच मनात घर करून राहतो. फक्त खडे, खडक आणि पाण्याचे टाके असलेली ही जागा स्वराज्याच्या अभूतपूर्व संघर्षाचं आणि रणनीतीचं एवढं मोठं चिरंतन प्रतीक कशी काय बनली? खरं सांगायचं तर हा निसर्गाचा खडतर भूगोल आणि मराठ्यांची अफाट इच्छाशक्ती यांचा असा एक संगम आहे ज्याने एका संपूर्ण साम्राज्याला आकार दिला. याच एका भन्नाट आणि प्रेरणादायी विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत.